श्रावण महिना सण आला पंचमीचा, मला ध्यास लागे माहेराच्या वारुळाचा. पंचमीला नको करू भाज्यांची कापणी, नागाच्या पूजेला हळदी कुंकवाची मागणी. पंचमीला नको करू तळण भाजन, नाग भाऊराया तुला सुखाचं मागण. नागोबाच्या फणीवर निजले ग नारायण, फण उभारून धरती दरी सावरून. नागराजा भाऊ तुझा पळण पाऊल, तुझ्या रे येण्याची मला लागली चाहूल. नागोबाच्या नैवेद्याला खीर पानोळे करते, नैवेद्याच्या पुढे रांगोळी नागाची काढते. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर पूर्ण तयारी चालू आहे. फुलं आणलेत, इकडं आंब्याची पान आहेत आणि लाह्याच्या ऐवजी ह्यावेळेस कुरमुरे भेटलेत आणि अशी पूजा करणं आवरणं चालू आहे. दिवा लावून घेतले, बाकी सगळे देव ते स्वच्छ घासून पुसून सगळं आवरणं चालू आहे आणि स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे एका बाजूला आणि पूजेला सर मदत करतायत. तर स्वयंपाकात काय करणार आहे ते तुम्हाला सांगते. आज पुरणाचा स्वयंपाक असतो, पण ह्यावेळेस पुरण नाही करत आहे, वेगळं काहीतरी करते. हे गुळाचं पाणी, म्हणजे पाणी टाकलं आहे, पाणी उकळल्यानंतर त्यात गूळ टाकलं आहे. ते मळी जी आली काढले तरी थोडी थोडी दिसते आणि इकडं गव्हाचं पीठ कणिक म्हणजे थोडंसं मीठ टाकून जसं आपण चपात्याला मळतो तसं मळून ठेवायचं आहे आणि असे गोळे करून घ्यायचे जसं चपात्यासाठी करतो. ते साधे सिंपल लाटायचे आणि ह्याच्यात ह्या उकळी आल्यावर ह्या पाण्यात टाकायचं. ह्याला बोलतात चकोल्या, हा प्रकार आहे. तर आज असंही उकडलेलंच काहीतरी नैवेद्याला लागतं. आमच्या तवा ठेवतात, पुरणाच्या पोळ्या चालतात, पण एक वेळेस तरी उकडलेलं करायचं असतं. मी म्हटलं ह्यावेळेस आपण हे करूया, कारण आज भरपूर ऑर्डर पण आहे, पूजा पण आहे, सगळंच आवरायचं आहे. तर आत्ता मी हे करून घेते. मी आधी चपातीसारखं लाटून घेते. फोल्ड नाही करायचं, साधं सिंपल असं लाटायचं आहे. एकदम जाड पण नाही, एकदम पातळ पण नाही. हा मला तर वाटतं आपला पारंपरिक पदार्थ आहे, पण अलीकडे कोणीही करत नाही. हॉटेलमध्ये तर ह्याचं काय नामोनिशाण नसतं, पण हे चांगलं असतं, पौष्टिक आहे. ह्याच्यात मसाला पण टाकतो. मसाल्यामध्ये खोबरं थोडंसं, म्हणजे खोबरं, खसखस, विलायची, जायफळ, सुंठ पावडर आणि बडीशोप थोडं असं मिक्सरमधून काढून बारीक असं त्याचं वाटण करायचं आणि ते उकळी टाकायचं. त्याच्यामध्ये तूप टाकायचं. खूप छान लागतं, तुम्ही करून पहा. सरांना खूप आवडतं. किती तर ते बोलले की केलंच नाही, खूप दिवस झालं मी पण करतच नाही, कारण गोड खायला कमी सांगितलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते कंट्रोल करावं लागतं. आता कॅमेरा मी असं ठेवून मी शूट करायला लागले, कसं दिसतं माहिती नाही. अशा कापण्या करायच्या असतात. ॲक्च्युली नागपंचमीला असं काही कापायचं किंवा हे नाही म्हणून सांगतात. आमच्याकडे तर नागपंचमी हे खूप मोठं सण असतं. माहेरवासीण येते सगळं हे करायला, म्हणजे माहेरी मेहंदी काढायचं, नवीन साडी घालायची आणि झोका खेळायचं, भुलई खेळायचं, असं सगळं असतं. असायला उकळी आली की हे असं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं सगळे जे काप केलेत. आणि हे काप असे करायचे असतात, हे असे छोटे 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 शंकरपाळ्यासारखे. हे अशा पद्धतीने झालं. त्याच्यामध्ये हे खिसलेलं खोबरं हे टाकणार आहे. त्यानंतर मसाला जो आहे तो टाकायचा आहे. मी नॉर्मल खिचडी आहे, ही खिचडी करणार आहे, मी तुम्हाला दाखवते. ह्याला फोडणी नाही टाकायची. तांदूळ आहे 2 मूठ, त्यानंतर अर्धी मूठ तुरीची डाळ, अर्धी मूठ मुगाची डाळ, अर्धी मूठ मसूर डाळ, तुम्हाला हे दिसेल. मी मिक्स केलं आहे सगळं. हे धुवून घेणार स्वच्छ. नंतर मक्याचा आता सीझन आहे, तर एक मका उकडून घेतले, ते दाणे घेतलेत. बीट आहे आणि इकडं मोड आलेले मूग आहेत. तुम्ही मूग, मटकी, मसूर किंवा हरभरा कुठलंही मोड आलेलं कडधान्य असेल ते टाकायचं आहे. तांदूळ, सगळ्या डाळी मी स्वच्छ धुवून घेतले. कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक हे सगळं टाकायचं आहे. आणि जे काही तुम्हाला भाज्या आवडतात ते सगळं तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये. मी आता हे एवढेच टाकणार आहे. घरचा जो मसाला असतो त्याला आम्ही काळं तिखट बोलतो, ते थोडंसं, हळद आणि जिरे
मोहरी सुद्धा कच्ची मी टाकते ह्याच्यामध्ये. त्यानंतर मीठ आणि हिंग टाकायचं. चवीपुरतं मीठ, जसं तुम्हाला हे आवडतं तसं त्या प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये खडा मसाला थोडासा टाकायचा असतो. आता मला हे इतकं बोसवी झाला मीठ. आणि खडा मसाल्यामध्ये लवंग, मिरी 4 तेजपत्ता आहे. परत हे मोठी विलायची हे अशी खोलून टाकते मी हे. आणि ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं. त्यानंतर गरम पाणी त्याच्या टाकून शिट्ट्या घ्यायच्या. अशा प्रकारे त्याला आता मी चमचा फिरवून घेते आणि ह्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या. आणि तुम्हाला मऊ हवं असेल तर पाणी थोडं जास्त टाकायचं आणि 5 शिट्ट्या घ्यायच्या. खूप छान लागतं चवीला. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे घरचं प्युअर तूप आहे, म्हणजे कडवलेलं मी घरी करते तूप, ते 1 चमचा तूप टाकलं मी. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि शिट्ट्या घ्यायच्या. झाला आपला मस्तपैकी वेगळ्या प्रकारची खिचडी. तर हळदीचं लेपन करून घेते. ही हळद आहे आणि ह्याच्यामध्ये गोमूत्र आणि थोडंसं पाणी टाकलं. जे आपलं उंबरटा असतो, म्हणजे सणावाराला तर आपण करतोच, श्रावणामध्ये तर जास्त केलं जातं, कारण रोजचं काय ना काय असतंच. तर अशा पद्धतीने मी उंबरट्याची पूजा करून घेते. हे लाकडाचंच आहे, सागाचं बनवून घेतलेलं आहे. तर ह्याच्या खाली चांदीचं जो तार असतो आणि तांब्याचं हे आहे ते टाकलेलं आहे. ह्याच्यासाठी लक्ष्मीचे पावलं आणि स्वस्तिक आणले, पण ह्याला ते बसतच नाही आहे. आता मी ते विचारणार आहे काय करू म्हणून. तर असं व्यवस्थित असं लेपन करून घ्यायचं आहे. रेग्युलर तर केलं तर चांगलंच असतं बोलतात, काही निगेटिव्ह एनर्जी येत नाही. आता उंबरट्याचं लेपन करून घेतलं, रांगोळी काढून घेते. आणि ती साधी सिंपल अशी रांगोळी काढून झाले. आता पूर्ण पूजा करून घेते, त्यानंतरच मी तुम्हाला पूर्ण पूजा दाखवणार आहे. पाटा मांडला आहे जिथं माझं देवघर आहे तिथे. आणि हा मातीचा नागोबा केलेला आहे, जसं जमते तसं सेट केलेला आहे. तर ह्याच्या पुढे जे काही पूजा करतात साधी सिंपल, ती माझ्या पद्धतीने करते मी. आज शुक्रवार पण आहे आणि शुक्रवार सवाशिणी किंवा लक्ष्मीची पूजा, ज्योतीची पूजा असते, सगळं जुळून आलं आहे. तर ते सगळं एक सोबत करायचं आहे. ज्योतीचा फोटो, नागोबाचा हे संपूर्ण चातुर्मास आहे, मी त्याच्यातच पूजा करून घेते. आता ह्याच्यासाठी वस्त्रमाळ करणार आहे. कापूस नाही आहे तर हे जे आपले रेडीमेड वातीसाठी आणतो ना, त्याचंच वस्त्रमाळ करून घेते. आणि आज आमच्या हे पंचमीला ह्याचा मान असतो, काय बोलतात, दोरा, त्याला हळद लावायची असते. आता मी ते तुम्हाला साधा दोरा असतो आणि ते आज नागोबाला व्हायचं असतं. नंतर सगळ्यांच्या गळ्यात ते बांधायचं असतं, लहान मोठे. उद्या गौरी असते मेन ह्याच्यामध्ये गावाकडे. तर कोणी पाहिलं असेल तर ते म्हणजे तुमच्या तिकडे असेल तर ती नक्की सांगा. कारण गौरीला दुसऱ्या दिवशी सगळे जातात तिथं, भुले घालतात. म्हणजे गावातले कोणाकोणाच्या घरी ते मान असतं, सगळ्याच्या घरी नाही. गौरी गणपती असतो तो नाही, ही गौरी वेगळी. म्हणजे नागपंचमी झाले की दुसऱ्या दिवशी गौरी असते. आज माहेर वासनेचा सण, माहेरची खूप आठवण येते. आणि झोका बिका खेळायचा. मी मागे एकदा गेल्यावर झोका खेळे, तो मी क्लिप ह्याच्यात ॲड करणार आहे. तर असं हे बघा, वस्त्रमाळ लगेच रेडी झाला. ह्याला हळदी कुंकू लावून घेते. जे मी केलंय ते फोटोला वाहून घेतलाय. तर अशी पूजेची मी तयारी करायला लागले. विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं, त्याच्यावरती खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड, बदाम आणि इकडे चणे ठेवलेत प्रसादाला. कुरमुरे पण आहेत. लाह्या हव्या आहेत पण कुरमुरे आहेत, कारण लाह्या मी ज्वारीच्या केल्या त्या व्यवस्थित नाही झाले. फळं आहेत नैवेद्याला आणि खोबरं, गूळ. अशा पद्धतीने सगळं मी करून घ्यायला लागले. आणि आपला दोरा असतो, रीळचा घेते मी, गावाकडे वेगळा दोरा मिळतो. जेवढे जण घरात आहेत असं गळ्यात 5 दोरे म्हणजे 5 जणांना व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तो दोरा घ्यायचा आणि त्याला हळद लावायचं. ह्याचं मला महत्त्व माहिती नाही आहे, पण हे करतात हे माहिती आहे. मी पण ते जसं करतात लहानपणापासून बघत आले, मी तसंच करते. आणि हे व्हायचं असतं. आणि आज गळ्यात बांधून दुसऱ्या दिवशी गौरीला गेलं ना, गौरीच्या इथं ते म्हणजे ते गौरी हे मातीचंच असं हे केल्यासारखं करतात. कधी मी गावाकडे गेले तर दाखवूया. ह्याला आता हे जे पाणी आहे ते हळद लावायचं ह्याला आणि हा दोरा करून ठेवायचा. आणि जेव्हा पूर्ण पूजा होईल तेव्हा ते व्हायचं असतं आणि बांधायचं असतं. म्हणजे सगळे घरात लहान मोठे जेवढे आहेत तेवढे. तर का ह्या प्रकारे हे करून घेऊन मी आता हे इथंच ठेवते. आजी करून द्यायची आम्हाला. मग आम्ही नागोबाला जायचो, वारुळावर जायचो.
जवकोटला नागोबाचं मंदिर आहे आणि तिथं जायचं. हे असं व्यवस्थित धागा निघतो प्रकारे हा धागा आहे, हा इथंच ठेवायचा आहे आणि पूजा पूर्ण झाली की नागोबावरती व्हायचं. मीच एकटी शूटिंग करते, पूजा करते, त्यामुळं किती कवर व्हायला लागलं माहिती नाही. सगळ्यात आधी भस्म, त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेते. छान वाटतं सणावार असले की. आणि बेल आणलंय, तर बेलपत्री हां व्हिडिओ कॉल करून आणलंय. म्हणजे मी छोटीला बेल आणायला पाठवलं, तिला ते कळतच नव्हतं बेल कसं आहे म्हणजे हे आहे म्हणून. मला पण नवल वाटलं यार आपल्या पोरांना बेल कळत नाही. तर हां शूटिंग घ्या म्हटल्यावर घेत नाही. माझं किती हे व्हायला लागले बघताय का तुम्ही. तर आता फुलं वाहून घेते. काय पंचमीबद्दल थोडंसं माहिती असेल तर सांगा. काही बोलणार नाही, ते त्यांचं काम चाललंय आणि मी माझंच करून घेते. नागोबाला जायचं, गाणं म्हणायचं, भुलई म्हणायचं यार, सगळ्या फक्त आठवणी राहिल्या गावाकडे. आत्ता हा जो दोरा हे केलाय तो पण असा व्यवस्थित वाहून घ्यायचा आहे आणि जे नैवेद्य केलंय ते नैवेद्य हे करायचं. साधी सिंपल पूजा करते, असं काय माझं नेम नाही हे पाहिजे ते पाहिजे असं काही नसतं. आणि हे आता लाह्या म्हणजे जे कुरमुऱ्यात हे करते मी. आणि आमचा नागोबा दिसतच नाही सगळ्या फुलाने आणि ह्याच्याने हे झाला. थांबा थोडंसं असं करते की जो दिसला पाहिजे. तर हे झालं. आणि जे नैवेद्य केलेलं आहे ते पण नैवेद्य ठेवते मी आता समोर. जे नैवेद्य दाखवते. कधी कधी घरी सगळे मोठे असले की मग वाटतं यार बरं असतं, सगळे असले की हे बरं पडतं. हे आपणच करतोय सगळं, काय कमी जास्त होत असेल तर समजत पण नाही. पण ठीक आहे, आपण करतो ते महत्त्वाचं आहे. मनापासून पूजा करायचं. तर आत्ता मी आरती करून घेते. अशा पद्धतीने माझी नागपंचमीचा सण साजरा झाला आहे. मला वाटतं मी व्हिडिओमध्ये दिसलेच नाही, कशी दिसणार आहे मीच घेते सगळीकडून शूटिंग. तर चालेल. आता मी आरती करून रांगोळी काढली, सिंपल छोटीशी रांगोळी काढली इथे. ह्यावेळेस थोडीशी धावपळ झाली, पण पूजा व्यवस्थित झाली की मनाला समाधान वाटतं. मी दर पूजेला मी जरा थांबा, हे मुद्दाम करताय तुम्ही. एवढ्या वेळ तर शूटिंग घ्या म्हणल्यावर घेतलं नाही. मी दर पूजेच्या वेळेस तुम्हाला सांगते, कापूर आणि हे ऊद. हे ऊद मी तर सोलापूरकडून आणते, इथंही भेटत असेल तर माहिती नाही. पण उदबत्ती ही आत्ता अलीकडे वापरतो असं बोलतात. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून उदबत्ती पाहतो, पण त्याची आधी हे ऊदच घालायचे घरी सकाळ संध्याकाळ. तर ऊद आणि कापूर मी सकाळी तर नाही पण संध्याकाळी रेग्युलर लावते. आणि सणावाराला तर हे पूर्ण आरती करताना हे लावायचंच असतं. इतकं छान ह्याचा सुगंध घरभर असतो. बाकी काय सांगा जरा. तर अशा पद्धतीने साधी सिंपल माझी पूजा केलेली आहे नागपंचमीची. तर तुम्ही कसं करता किंवा काय तुमच्याकडच्या रीती ते तुम्ही सांगा. तर आता हे पूर्ण घरभर फिरवणार आहे. घरभर फिरवताना शूटिंग घेणार नाही कारण मला ते जमणार नाही आहे. हे बिना फोडणीचा भात आहे म्हणजे खिचडी आहे. कसं झालंय पिल्लू. बिना फोडणीचा भात म्हणजे ह्याला फोडणी नाही दिलेली आहे. आज नागपंचमी तर फोडणी नसतं द्यायचं म्हणून. तर तुम्ही फक्त टेस्ट सांगा कसं झालंय. टेस्ट भारी झाली. तू सांग पिल्लू. चकोली. हां तुम्ही सांगा तुमच्यासाठी चकोली केली. मला आवडतंय, तिला काय माहिती ते गोड काय. बघा असं. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. साधी सिंपल असं मी नागपंचमीची पूजा केली. पूजा कशी वाटली नक्की सांगा.